नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेमध्ये मी कोकणात गेल्यामुळे थोडाफार खंड पडलेला होता. परंतु कोकणातल्या विविध अशा सुंदर नैसर्गिक निसर्गाचं जे वर्णन आणि जे व्हिडिओ मी आपल्यासमोर ठेवले तेही या भाषण पुष्प मालिके इतकेच सुंदर आहेत. तर आज अप्रबुद्धांविषयी आपण पुढे बोलणार आहोत. अतिशय महत्त्वाचा भाग आहे, विशेषतः जे उपासक आहेत त्यांनी हा भाग कितीही क्लिष्ट वाटला तरी संपूर्ण पाहावा अशी माझी विनंती आहे. उपासनेतल्या अनेक अवस्थांचं, अनेक अनुभवांचं रहस्योद्घाटन त्यांना होईल. अनेक त्यांच्या अनुभवांचे अर्थ त्यांना समजतील. मेंदू कसं काम करतो, वेगवेगळ्या ग्रंथी मेंदूतल्या आहेत त्या कशा काम करतात, अगदी आपली झोपेपासून सर्व काही वेगवेगळ्या अवस्था ज्या आपल्या शरीराच्या आहेत या कशा येतात, का येतात हे महत्त्वाचं आहे आणि हे आपण जरूर ऐकावं. माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर साधक असाल तर हा भाग कुठेही तुम्ही पुढचे भाग 2 तरी कमीत कमी चुकवू नका. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यात तुम्हाला मिळणार आहेत याची मला खात्री आहे आणि या प्रकारची उत्तरं तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत याचीही मला खात्री आहे. तर असो, सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद हे या माझ्या भाषण मालिकेचं रहस्य आहे. अतिशय प्रेमळ दृष्टिकोनातून माझे गुरु माझ्याकडे पाहतात याची मला खात्री आहे. गुरु इतकं प्रेम कोणीही करू शकत नाही, म्हणून त्यांना आपण माय माऊली म्हणतो. तर नागपूरचे श्रीयुत बस वैकुंठ यांनी येरकुंटवार यांनी हा सगळा भाग आपल्यासमोर आणण्याचं जे काम केलेलं आहे अतिशय महत्त्वाचं काम आहे. डॉक्टर साहेबांचे जेवढे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांनी फार मोठे उपकार या सगळ्या साधकांवर केलेले आहेत. अप्रबुद्धांना ते गुरु समान मानत असत आणि त्यामुळे त्यांच्या पायाशी बसून जे काही त्यांनी धडे गिरवले ते सर्व त्यांनी अतिशय कडक सोवळं पाळून लिहून काढलेले आहेत. आपल्या इथे या सोवळ्या ओळ्याच्या ज्या कल्पना आहेत त्या आपण समजावून घेतल्या पाहिजे. दुर्दैवाने त्याला प्रथेचं, रूढीचं स्वरूप आल्यामुळं काही गोष्टी अनावश्यकसुद्धा आपण पाळतो. परंतु तपस्वी माणसाला, वैकुंठवार तपस्वी होते यात काही शंका नाही. माझी त्यांची 2-3दा भेट झालेली आहे. तर या तपस्व्याने जे काय लिहिलं त्याचं आता आपण मनन चिंतन करूया. श्रीविद्या आणि गायत्री विद्या यासंबंधी आपण मागच्या वेळी बोललो आहोत. तर श्रीसुक्ताच्या 15च ऋचा आहेत आणि लक्ष्मीला चंद्रा असंही म्हटलं आहे. यावरून श्रीविद्येची आवर्जून आठवण येते. तिचा मंत्र 15 आहे आणि 16 अक्षर स्त्री श्री हे आहे. म्हणून श्री देवतेला 16 अशीही संज्ञा आहे. चंद्राच्या 15 कला पूर्ण झाल्यानंतर तो जसा अमृत निर्षदी सुंदर लावण्यमय आल्हादक तारक बनतो तशा प्रकारची ही 16 महालक्ष्मी, महात्रिपुर सुंदरी महालक्ष्मीची संख्या 16 आहे हेही लक्षात ठेवण्याजोगं आहे. अप्रबुद्धांच्या संप्रदायाचं दैवत जे श्री नरसिंह सरस्वती यांनी जो मंत्र परंपरेला दिला आहे तो 16 आहे. हे ध्यानात ठेवण्यासारखं आहे. त्यांनी आपल्या एका भक्ताला लक्ष्मीनारायणाच्या स्वरूपात दर्शन दिलेलं होतं. ही गोष्ट ही प्रसिद्ध आहे. अण्णासाहेबांचा साहित्यतेशी जो मंत्र होता तोही 16 आहे आणि ते स्वतः 16वे पुरुष होते. इत्यादी घटना केवळ योगायोगाच्या असतील असं वाटत नाही.
वैदिक संस्कृती ही श्री संस्कृती आहे असं मागं मी जे विधान केलं त्याची थोडी उकल करणं अयोग्य होणार नाही. वैदिक संस्कृती यज्ञप्रधान म्हणजे अग्निप्रधान आहे व अग्नी आणि श्री यांचं घनिष्ठ साहचर्य आहे हे मी पूर्वीच नमूद केलेलं आहे. श्री सूक्तातही श्री आणि अग्नी या जोडदेवता आहेत. यज्ञप्रधानतेचा मूलभूत अर्थ आणि श्रीविद्येचा गाभा यांची तुलना केली की कित्येक महत्त्वाची साम्य दृष्टीपथास येतात. यज धातूचा अर्थ ई गतौ अधिक अज विक्षेपणे यातील यज. श्री अप्रबुद्धांच्या मते मूळ गतीचा विस्तार करणं असा आहे आणि तंत्रशब्दही त्याच अर्थाचा आहे. श्रीविद्या म्हणजे प्रक्रिया म्हणजे प्रोसेस. यज्ञात जी प्रक्रिया असते ती तंत्रातही असते. वर याबद्दल थोडं दिग्दर्शन मागे आपण केलेलं आहे. यज्ञ कामधुक असून एवं प्रवर्तितम चक्रम या विधानानुसार सप्तलोकात्मक विश्वाच्या धारणपोषणाकरिता असतो, तर श्रीविद्येची उपासनाही त्याचकरिता असते. यज्ञात अग्निबरोबरच सोमाला बरोबरीचं स्थान आहे, तर श्रीविद्येत शिव आणि शक्ती या अभिन्न देवतांना तसंच स्थान आहे. अग्निशोमयत्वात् जगतः असा यज्ञप्रधान संस्कृतीचा सृष्टीप्रक्रियेचा जो दृष्टिकोन आहे तोच श्रीविद्येचाही आहे. तंत्रशास्त्रात शिव अग्नी वा सूर्य आहे, तर शक्ती ही चंद्र वा सोम आहे. श्रीविद्येला चंद्रकला अशी पर्याय संज्ञा आहे. यज्ञप्रधान संस्कृतीत सोमयागांना श्रेष्ठतम असं महत्त्व आहे. 7 सोमसंस्था हे त्याचंच प्रत्यक्ष रूप. प्रसंगावशात इथे ही वस्तुस्थिती निक्षून सांगितली पाहिजे की सोम ही वनस्पती मद्यासारखी मादक गुण असलेली मुळीच नाही. आपले लोक खूप तारे तोडतात काही लोक. तर हे तारे असे खोटे आहेत याचं हे दिग्दर्शन आहे. सोम ही निव्वळ वनस्पती नाही. तिचं पार्थिव आणि दिव्य असं 2 प्रकारचं स्वरूप आहे. तो दिवलोकातून पृथ्वीवर आला असं वारंवार म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर मी सोम कुटून त्याचा रस प्यालो असं माणूस समजतो, पण ज्ञानी सत्पुरुष त्याला खरा सोम म्हणतात. त्याला कोणीच प्राशन करू शकत नाही असं स्तोत्रगान केलेलं आहे. यावरून सोमाविषयी वैदिक धारणा अतिशय स्पष्ट होते. कित्येक वर्गांच्या गोष्टीप्रमाणे सोमाच्या स्थानाचेही 3 प्रकार सांगितलेले आहेत. सोमपानाचं आणि त्याच्या परिणामांचं जे वर्णन आहे ते अतिशय उच्च कोटीचं आहे. आवेश, शौर्य, सद्बुद्धी, आनंद, पावित्र्य, दिव्यत्व, कवित्व या गोष्टी बाणल्याच्या काही ऋग्वेदात पदोपदी येतात. सोमाला केलेल्या प्रार्थनेतही एक प्रकारचं आदरज्ञ आहे. ते मा रक्षन्तु विस्रसश्चरितात, म्हणजे सोमरस मला चारित्र्यापासून भ्रष्ट होऊ न देवोत ही कळवळून केलेली प्रार्थना मद्याबद्दलची असू शकत नाही. कृण्वन्तो विश्व आर्यम, म्हणजे जे सोमरस साऱ्या जगास आर्य म्हणजे उच्च संस्कृतीचे करणारे आहेत. ऋत आणि सत्य यांचं संरक्षण आणि दान करणारे आहेत इत्यादी प्रकारे अनेकदा स्तुती केली आहे. सोमाच्या अतिविपुल ऋग्वेदीय वर्णनाशी आयुर्वेदातील बृहत संहितेपैकी एक असलेल्या सुश्रुत संहितेत आलेलं सविस्तर आणि अत्युद्बोधक वर्णन ताडून पाहण्याजोगं आहे. सोमाला इंदू ही संज्ञा का मिळाली याचं रहस्य या ग्रंथात स्पष्ट व्यक्त झालेलं आहे. सुश्रुतानं 24 प्रकारचा सोम सांगितला असून त्यात कंद, लता, प्रतान, क्षुप इत्यादी जातीही सांगितलेल्या आहेत. पर्वत, सरोवर, नदी इत्यादी उत्पत्तीची ठिकाणंही सांगितलेली आहेत. हिमालय, अबुपर्वत, सह्याद्री, महेंद्रपर्वत, मलयगिरी, श्रीपर्वत, देवगिरी, परियाद, विंध्य, देवसुंद नावाचं सरोवर, वितस्ता म्हणजे झेलम नदीच्या उत्तरेस जे मोठमोठे पर्वत आहेत त्या पर्वतातून निघणारा सिंधू नद, काश्मीरात असलेलं एक लहानसं सरोवर इत्यादी ठिकाणी सोम होतो. या सर्वांना समान असलेला विशेष हा की सर्वांच्या देठास 15 पानं असतात आणि या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत एक पान फुटत जातं आणि कृष्णप्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत एक गळत जातं. अमावास्येस केवळ दांड्या आणि कांडं राहतात.
ही सर्व माहिती सांगून सुश्रुत म्हणतो की मंदभाग्य अशा पुरुषाकडून अपमानित झालेले वैद्य, अधर्मनिष्ठ, कृतघ्न, औषधींचा आणि ब्राह्मणांचा द्वेष करणारे लोक हे या सोमांना ओळखू शकत नाहीत. सुश्रुताच्या या सूचनेचा अधिक विचार करण्याच्या अगोदर सोमांच्या गुणाबद्दल थोडं दिग्दर्शक करणं इष्ट होईल. ऋग्वेदादी ग्रंथात सोमरसात पाणी, दूध, यव, कधी दही, क्वचित घृत असं मिसळायला सांगितलेलं आहे. याची कदाचित अनेक कारणं असतील. धर्म प्रयोगाव्यतिरिक्त लक्षात घेण्याजोगं कारण म्हणजे या वनस्पतीचे तीक्ष्ण गुणधर्म. स्वभाव व्याधी प्रतिषेधनीय असं रसायन कसं घ्यावं, त्याचा क्रम कसा असावा, ते सेवन केलं असता काय काय होतं याचा तपशीलवार विधान सुश्रुताने दिलेला आहे. अंशुमन नावाच्या लोणकडे तुपासारख्या वास असलेला आणि चांदीसारखा झळकणारा सोमकंद सोन्याच्या सुरीनं कापावा म्हणजे त्यातून दूध निघतं व ते अंजलीभर घ्यावं इत्यादी सांगून तो वर्णन करतो की तो पचल्यावर दुसऱ्या दिवशी जी उलटी होते ती रक्तमिश्रित आणि कृमिमिश्रित अशी असते. तिसऱ्या दिवशी कृमिमिश्र मळाची हगवण लागते. चौथ्या दिवशी अंगावर सूज येते आणि त्यानंतर सर्वांगातून कृमी बाहेर पडतात. सातव्या दिवशी अशी अवस्था होते की मांस त्वचा झडून जाऊन माणूस अस्थिमात्र उरतो आणि तो केवळ सोमरसा सेवनामुळंच जगतो. दात, नख इत्यादी अवयव पडून जातात आणि या अवस्थामध्ये करायच्या उपचारांनी व आहार विहारांनी तो हळूहळू नवजात होऊ लागतो. त्वचा नवीन येते, नख केस पुन्हा येतात, तो अतिशय बलवान होतो, अप्रतिहत गतीचा होतो, मदनासारखा सुंदर आणि चंद्रासारखा कांतिमान आणि सर्व भूताल्लाधक होतो. इतकंच नव्हे तर सर्व वेदांचं सांगोपांग रहस्य जाणणारा, देवाप्रमाणे जगात वावरणारा आणि अमोघ संकल्प असणारा होतो. हे सर्व वर्णन वाचून श्री ज्ञानीदेवीच्या 6व्या अध्यायाचं तीव्र स्मरण होतं. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर योगी कसा जडतो आणि पुढे कसा भरतो आणि अत्यंत तेजस्वी कसा बनतो या वर्णनाशी सुश्रुतकृत सोमरसायनाच्या सेवनाचं वर्णन ताडून पाहण्याजोगं आहे. सोमासारखं दिव्य, निसर्गसिद्ध आणि शक्तिशाली साधन ज्यावेळी वैदिक लोकांच्या हाती होतं त्यावेळी त्यांच्या जीवनात केवढा जोम, केवढी तत्वाढ्यता आणि केवढी उज्ज्वलता असेल याची कल्पना करण्याजोगी आहे. मंत्रघोष चालू आहेत. हवनांचे सुगंधी धूमलोट आकाशात कोंदाटले आहेत. सोमरसाचा तेजस्वी खळखळाट वाहत आहे. सहस्रतंतू असलेली वाद्य वादन करीत आहेत. अनेक तपस्वी आणि ऋषीमुनी उत्कटतेनं भाग घेत आहेत आणि सारा समाज या वातावरणात धुंद आणि पुनीत झाला आहे. हे सारं दृश्य डोळ्यापुढे उभं राहिलं की आजही हरखल्यासारखं होतं. सोमलोप होत जाऊन जसजसा हा धुंदपणा आणि तेजस्वीपणा ओसरत गेला तसतशी वैदिक धर्म आणि संस्कृती यांना अवकळा येत गेली. तसतशी लोक सोमप्रतिनिधीची निकड वाढत जाऊन त्याचे पर्याय ढूंढले गेले. श्रीविद्या हा त्याचाच उत्तरकालीन पर्याय दिसतो. वैदिक संस्कृती आणि धर्म यातलं ऊर्जित या विद्येच्या द्वारा पुन्हा लखलखीत आणि जिवंत करण्यात आलं. महालक्ष्मीच्या उपासनेला या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व आहे. एक तुम्ही सूक्ष्मतेने ऐका. भगवतीच्या चरणयुगळातील मधल्या जागेतून पाझरणारा अमृतस्राव तिथल्या चंद्रमंडळाच्या द्वारा खाली जाऊन सर्व शरीरभर पसरतो आणि ओतप्रत भरून राहतो आणि अखेरीस तो मूळाधारात लीन होतो. ही तंत्रोक्त प्रक्रिया. सहस्रदलाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू तो मूळवरी बोधू आणून याल असं ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे. या योगोक्त प्रक्रियेची जुळी बहीण आहे. दिव्य सोमानं असाच अनुभव येतो हे ऋग्वेदी वाङ्मय स्पष्ट सांगते. गात्रागात्रात भरून राहिलेला सोम औषधी रसात्मकच केवळ नाही, तो दिव्यही आहे. हठयोगाच्या खेचरी मुद्रेचा अनुभव असा सांगण्यात येतो की जीभ टाळूस लावून कुंभक केला असता मस्तकातून
अमृतस्त्राव वाहू लागतो. निरनिळ्या गोष्टींचं हे उदाहरणं देऊन अतिशय सुंदर स्पष्ट केलेलं आहे. सोमाला ऋग्वेदात अन्न, तसंच पोषण करणारा, दीर्घायुष्य देणारा इत्यादी प्रकारे जसं गौरवलं आहे, तसंच त्याला वाचेचा पती व नायक म्हणूनही गौरवलं आहे. या गौरवाच्या प्रकाशात काही ऋषांचा अधिक विचार केल्यास, तसेच त्या ऋषांच्या प्रकाशात या गौरवाचा विचार केल्यास परस्पर उद्बोधनानं एका सिद्धांताची अविवाद्यता आणि पुराणता मनात भरल्या वाचून राहत नाही. वाचेला व कवित्व शक्तीला सोमरसानं स्फुरण चढतं एवढंच ऋग्वेद सांगत नाही. औषधीरूप सोम व दिव्य सोम, त्याची 3 स्थानं इत्यादी ही नुसती सांगत नाही, तर सृष्टीच्या मूळ स्तंभाशी तो असल्याचं, सप्तर्षी आणि सप्तवाणी यांच्याशीही तो संबद्ध असल्याचं सांगतो. बाह्यसोमाचा लोप झाल्यामुळं अंतरसोमावर मग नंतरच्या काळात अधिकाधिक भर दिला गेला आणि त्यातूनच अनेक उपासना आणि योग प्रकार निर्माण झाले. मागं उल्लेखलेल्या हान्स जेकब्स या सशास्त्राने गंभीर अभ्यासकाच्या खेचरी मुद्रेच्या स्पष्टीकरणाने या विधानाला बळकटी येते आणि त्यावरून एका नव्या तौलनिक विज्ञानाच्या जन्माचं भविष्यकथन करता येतं. योगासनांच्या महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यांचा पुरस्कार करताना गुरुडरोकांची पुराण ग्रीकांची स्तुती करून हा ग्रंथकार असं म्हणतो की शरीर आणि मन यांच्या सर्वांग पूर्णतेचा शोध घेणाऱ्या या लोकांनी बाह्यदृष्ट्या पलीकडे, ज्याला मेटाफिजिओलॉजी असं म्हणता येईल, त्याकडे दुर्लक्ष केलं. खरा मुद्दा असा आहे की शरीर, मन आणि यांच्या पलीकडे नेणाऱ्या साधनांच्या, प्रक्रियांच्या, प्रत्यक्ष परिणामांचा, वेगवेगळ्या साधनांची क्रिया शरीराच्या म्हणजे फिजिओलॉजीच्या दृष्टीतनं ज्या पातळीवर जी साक्षात अभिव्यक्ती होते, तिच्या तौलनिक अभ्यास विज्ञानाच्या अभ्यासाचा मी पॅराफिजिओलॉजी असं विज्ञानाचं नाभानुधान सुचवेल. पॅरासायकॉलॉजी या संज्ञेप्रमाणेच ही संज्ञा माझ्या प्रतिपादनाचे उदाहरणं मी काही स्पष्टीकरण देतो. आणि यानंतर पुढचा विषय त्याने चालू केलेला आहे की साधनी निजध्यास ग्रासो ग्रासी, असं तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे. निरनिळ्या मुद्रा, त्यांची अवस्था काय, त्यातून काय उत्पन्न होतं. साधनेचा आणि धर्माचार्याचा कोणताही प्रकार असो, त्याशी या नाही त्या तऱ्हेनं थोडा बहुत प्राणस्तंभनाचा संबंध येतो. ध्यान असो, जप असो, मंत्रानुष्ठान, न किंचिदपि चिंतयेत अशा प्रकारचा अमनस्क प्रकार असो, भक्ती असो, अथवा यांच्यापैकी काहींचं मिश्रण होऊन निर्माण झालेले साधन असो, साधक सर्व ठिकाणी अखेर प्राणशक्तीवर येऊन पोचतो. आणि मग प्रत्यक्ष प्राणबंधन करणाऱ्या हठयोगाच्या बाबतीत विचारायलाच नको. प्राणशक्तीच्या पातळीवर साधना वा धर्माचार उतरला की क्रिया शरीराचं क्षेत्र म्हणजे फिजिओलॉजीचं दुमदुम लागतं. प्राण पांगुळला की सहजच मूळबंध, उड्डाणबंध आणि जालंधरबंध कळत न कळत घडतात. ते आपोआप होतात. तुमची ती अवस्था असेल तर. मी हा अनुभव घेतलेला आहे योगाभ्यासामध्ये. प्राणायामानं अधिवृक्क पिंडाच्या कवचाच्या कार्याला उत्तेजन मिळतं आणि त्याचा वेग वाढतो. ताणतणावाच्या परिस्थितीला त्यामुळं तोंड देता येतं. नुसतं श्वसनविषयकच कार्य त्यानं घडलं असं नाही. त्यावरून पुढं जाऊन असं म्हणता येतं की ॲड्रिनोकार्टिनल नव्हे तर ओटीपोटातील अवयव, नरपिंड, कंठपिंड म्हणजे थायरॉईड, श्लेष्मपिंड म्हणजे पिच्युटरी ग्लँड यावरही प्राणायामाचा परिणाम होतो. आणखी असं की प्रचोदक स्त्रावांच्या संस्थेबरोबर म्हणजे हार्मोनल सिस्टीम, स्वायत्त ध्वनी संस्था ही म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम तितकीच उत्तेजित आणि कार्यक्षम होते. लघु प्राणायामानं घाम येतो, मध्यमान कंप सुटतो आणि उत्तमानं शरीर हलकं होतं असं योगग्रंथ आणि प्राणायाम विशारद सांगतात. यावरूनही उपरोक्त मुद्दा स्पष्ट होतो.
मनुस्मृती प्रभृती धर्मशास्त्रज्ञ सुचवतात आणि धर्माचारांच्या प्रारंभी ओंकाराच्या आणि गायत्रीच्या जपाचा अगोदर प्राणायामाचे विधान सांगतात. या गोष्टी पाहिल्या की प्राणशक्तीच्या पातळीवर म्हणजे शारीराच्या योगावर क्षेत्रावर यौगिक आणि धार्मिक कर्म स्थिर होतात. हे विधान पूर्ण शास्त्रीय म्हणावं लागतं. या कर्माचा उगम प्राकृत शारीर क्षेत्राच्या बाहेर असतो आणि त्याचं स्थूल प्रकटीकरण मात्र त्याशी निगडीत असतं. म्हणून दोन क्षेत्रांच्या संयोगाला मी पॅराफिजिओलॉजी असं म्हणतो. यालाच परक्रिया शारीर असंही म्हणता येईल. ही अप्रबुद्ध सांगत की साधनेनं एक वेगळं शरीर निर्माण होतं आणि साधकाला जे अतिंद्रिय अनुभव येतात ते त्याच्या या शरीराला आलेले असतात. असं वेगळं शरीर निर्माण होते हे प्राणशक्तीचं कर्तृत्व आहे. नाडीशुद्धीसारखी वेगळ्या भाषेत हेच सत्य पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की साधना असो या शास्त्रशुद्ध कर्मकांड असो, त्याचा स्थूलतम परिणाम निसर्गातील पुनरुज्जीवनाच्या क्रियेसारखा होतो. याचं प्रयोजन कायापालट हे असतं. वनस्पती आपल्या ऋतुचक्रात पुन्हा पुन्हा टवटवीत होतात. कीटकयोनीतील प्राणी मोल्ट या नावानं संबोधल्या जाणाऱ्या प्रक्रियेतनं रूपांतर अनुभवत असतात. सर्पासारखे सरपटणारे प्राणी कात टाकून ताजेतवाने होतात. काही प्राणी पूर्णपणे पुनर्जात होत असतात. हायबरनेशन म्हणतात त्याला. स्त्रीवर्ग, मग तो मानवेतर असो की मानवी असो, ऋतुचक्र आणि गर्भधारणा यांच्याद्वारे पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. पुरुषविग्रह मात्र या दृष्टीने जरा अपवाद ठरला आहे. याचं कारण विकासाच्या दिशेनं झालेला त्याचा एकांगी प्रवास. म्हणजे पुरुष साधक अथवा कर्मयोगी यात प्राणशक्तीचं नवनिर्माण क्षमत्व प्रकट व्हायला प्रयास पडतात. त्याला निसर्गाची मदत थोडी होते. त्यामुळे त्याला रात्रंदन आम्हा युद्धाचा प्रसंग हा फार जास्ती येतो. त्याला निसर्गाची मदत थोडी होते त्यामुळे त्याला रात्रंदिन आम्हा हे सांगितलं. मोल्टसारखी प्रक्रिया प्राणशक्तीतील स्वयं अंगभूत स्वायत्ततेने घडते. तिच्या पायऱ्या एकामागोमाग एक या यांत्रिक पद्धतीने गाठल्या जातात हे खरं. याच्या उलट साधना असो की शास्त्रीय विधिविधान असो, त्यात मानवी जीवाच्या संकल्पाचा प्रमुख वाटा असल्यामुळं हीच यांत्रिकता डोळस होते. हा विशेष लक्षात घ्यावा लागतो. गेल्या प्रकरणात सोमकल्पाचं उहापोह करताना ज्ञानदेवीतील 6व्या अध्यायातील मोल्टसारखा प्रकार तुलनेकरता उल्लेखला होताच. माझा प्रतिपाद्य मुद्दा हा आहे की कोणताही योग असो वा कोणतंही शास्त्रीय विधिविधान असो, त्यात प्राणशक्तीच्या पातळीचा संबंध येत असल्यामुळं नरनिर्माण घडत असतं आणि त्यात तदंगभूत कष्टही वाढून आलेले असतात. श्री ज्ञानदेवानी मग थावलीये वाहटोळी सैन्य घेऊनी घर डहोळी, बालपणीची कुटीहळी बाहेर घाली. नाडी ते सोडवी, गात्रा ते बिघडवी, साधका ते भेडसावी, परी बिहावेना, व्याधी ते दाखवी, सवेची हरवी. असं सात्विक सुखाबद्दलचं जे रेखीव आणि इशाऱ्याचं वर्णन केलेलं आहे ते सर्व योग आणि विधिविधान यांना सारखंच लागून पडणार आहे. सर्व कर्मांचा प्रथम परिणाम असा होतो की ताळास पडलेल्या सर्व संस्कारांना बाहेर फेकण्याच्या दृष्टीने ते एक दृष्टांत नेहमी द्यायचे. आपण आता बसलो आहोत आणि आपल्याला वाटतं की आपली जागा स्वच्छ आहे, पण थोडं झाडू लागलं की पूर्वी न दिसलेला केर कचरा आपल्याला अनुभवास येतो. तसंच कर्माच्या बाबतीत प्रथम होतं. कल्पना नसलेले विचार अवश्यतेनं उठवाळून येतात. माणसाला वाटतं की आपण तो उत्तम कर्म करीत आणि त्याचा परिणाम मात्र भलताच आहे. हा सगळा साधकांचा अनुभव आहे. त्यांना असं वाटतं की आपला पाय घसरला तर नाही, एवढं आपण चांगलं करतो आणि असे आपल्या वाईट गोष्टी आपल्या मनात कशा काय येतात त्याचं हे उत्तर आहे. तेव्हा कर्म कराच कशाला असा नवमध्येचा आणि गोंधळाचा भाग त्याला भेडसावतो. पण हे लक्षात ठेवावंच लागतं की हा नाडीशुद्धीची ही प्रक्रियाची अशी तऱ्हाच आहे. प्राण ही शक्ती अशी आहे की तिच्यातले संस्कार वैयक्तिक जीवनातील पूर्वायुष्य, कुलवृत्तांत, समाज परंपरा इत्यादी श्रेणीनं दबा धरून बसलेले असतात आणि पद्धतशीर कर्मानं ते ढोसले जातात आणि मग सैरावैरा धावू लागतात.
विज्ञानानं या बाबतीत भरपूर प्रकाश टाकलेला आहे. तदनुसार स्पिशीजपर्यंत कर्माचं ओझं प्राणी वागवत असतो. प्राणशक्तीतील ही दुरंत साठवण साफ करणं हा त्याचा फार मोठा भाग असतो. आणि अप्रबुद्ध एका ठिकाणी लिहितात की नाडीशुद्धी ही याप्रमाणे सर्व अतींद्रिय अनुभवांची गुरुकिल्ली आहे. मग ती तिच्याकरता म्हणून मुद्दाम केलेल्या एका साधनाने झाली असो किंवा इतर साधने करता करता आपोआप साधलेली असो, ती झाल्याखेरीज अनुभव नाही. नामस्मरणासारखी साधनं सुलभ आहेत, परंतु ती दीर्घकाल करावी लागतात. याचं कारण हेच आहे. दीर्घकाल नामस्मरण करता आलं तेव्हा आपोआप नाडीशुद्धी होऊन जाते, तेव्हाच साक्षात्कार होऊ लागतात. तोपर्यंत आणि त्याशिवाय काही अनुभव येत नाही असं नाही, परंतु ते वरपांगी असतात. श्री समर्थांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा साक्षात्कार कैचा आला तरी वरपांगाचा, म्हणजे साक्षात्कारातही 2 प्रकार आहेत हे उघड आहे. पतंजलीचं असं म्हणणं आहे की प्रणवजपाने व्याधी देखील दूर होतात. हठयोगात षटक्रिया जे काम करतात तेच काम प्रणवजपाने होतं. इतकेच नाही तर अप्यंताराय भावश्य या सूत्राने तर इतका अर्थ प्रदर्शित होतो की योगमार्ग आक्रमित असता व्याधिरूप अडथळे उत्पन्न होतात, त्याचे निरासन प्रणवजपानेच होते. दुसऱ्या कशानेही ते तितके चांगले होऊ शकत नाही. प्रणवाचा लाभ तत्पूर्वी केलेल्या प्राणायामानं अधिक मिळतो. ही गोष्ट लक्षात घेतल्यास या दोन्हीही क्रियामध्ये होणारा प्राणबंध किती प्रबल कार्य करीत असेल ते समजतं. आता एक वासुदेवानंद सरस्वती आपल्या पत्रात साधकाला पुढे प्रमाणे मार्गदर्शन केलं आहे ते सांगतो. शक्तिचालन झालं म्हणजे मुंग्या अंगावर चढल्यासारखं होतं. हे 30 दिवसांनी सुमारे होतं आणि 8-15 दिवस होते, मग बंद होतं. मग गळ्यात मुरली वाजल्यासारखा शब्द होतो, चटका होतो आणि मग ब्रह्मरक्तात जातो. त्यावेळी भुवयात दुखू लागतं. असे 8 दिवस होते, मग बंद होते. अंधकार दिसतो, मग चंद्रोदयाप्रमाणे ज्योतिर्मय दिसते. अर्थात ही साधना हठयोगातली आहे. तरीही तत्सम प्रकार इतर योगामध्ये आणि मिश्र साधनांमध्ये घडतात. नामस्मरण, मंत्रजप इत्यादी तरी हे त्रास होतात. मार्कंडेय पुराणानं ओंकाराच्या अधमात्रेच्या अनुभवात असं घडत असल्याचा निर्देश केला आहे. गायत्रीच्या जपानुष्ठातही असंच घडतं. अजपासारख्या मित्रसाधनातल्या दशमहानादांचा उल्लेख करताना अंशोपनिषदामध्ये एक नादाचं परक्रिया शारीर असं सांगतं. प्रथमे चेष्टिणी गात्रं, द्वितीये गात्रभंजनं, तृतीये स्वेदनं याति, चतुर्थे कंपते शिरः, पंचमे श्रवते तालू, षष्ठे मृतनिषेधवण. पूर्वोक्त साधनं भावशून्य म्हणता येतील, पण उपासना, भक्ती इत्यादी सारख्या भावपूर्ण साधनामध्ये देखील अशीच प्राणबंधात्मक लक्षणं व्यक्त होतात. जालंधरबंध, भक्तीतील सद्गत, वृद्ध झालेला कंठ, कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम आणि भावोद्रेकाचं स्पंदन, त्रटकातला शिरप्रवाह आणि नयनम गलदश्रुतधारया हा तात्विक भाव, भावविरहित क्रियेतील स्वेद आणि अष्टसात्विक भावातील स्वेद, भावहीन क्रियेतील स्तंभ आणि अष्टभावातला स्तंभ, तसाच दोन्ही प्रकारातील गात्रभंग म्हणजे अंग ठणकणं इत्यादीची तुलना केली की मग माझा मुद्दा अधिक स्पष्ट होईल असं वाटतं. साधना आणि शास्त्रीय कर्म कोणतेही असो, भावयुक्त असो की भावविरहित असो, त्यांची अंतिम परिणती मेंदूत व्हायची असते. या परिणतीला समाधी ही शास्त्रीय संज्ञा आहे. ही समाधी नाडीशुद्धीशिवाय साधत नाही आणि स्थिर होत नाही, पण तत्पूर्वी सर्व तऱ्हेच्या कष्टामधून साधकाला जावंच लागतं. हे कष्ट झेलता झेलता प्राणशक्ती मेंदूला पुनर्नव करतं आणि मेंदूतील असंख्य सुप्त केंद्र ही झळझळीत करतं. वासवानंद सरस्वतीने एका ठिकाणी उत्तम प्राणायाच्या लक्षणात ब्रह्मरंध्री उत्तम प्राणायामे प्राण जाई निश्चित असं दत्तमहात्म्यात वर्णन केलं आहे. ते निष्काम कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, मंत्रयोग इत्यादी सर्वांना लागू होईल. प्राणबद्ध होऊन तो मेंदूत साठतो आणि त्यातील अनेक स्त्राव जोमानं स्त्रवू लागतात. श्री ज्ञानदेवांचं तव वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्तिमती हे जे वर्णन आहे
पंचमे श्रवते तालू हे हंसोपनिषदातलं कथन आणि तंत्र आणि भक्ती यातला श्री गुरुपादुकांचा आणि उपास्य देवतेच्या चरणयुग्मांचा अमृत निष्कंद्य हे सर्व परक्रिया शारीराचंच स्थान आहे. साधना आणि कर्म भिन्न भिन्न असूनही प्राणक्रिया मात्र सारखीच आहे. आता या ठिकाणी आपण थांबूया. खूप वेळ चालला आणि हे बरंचसं डोक्यावरून जाणार आहे. मी वारंवार सांगितलं तर तुम्हाला पण ज्ञान मिळवायचं असेल, खरी माहिती मिळवायची असेल तर हे सगळं श्रवण करणं, मनन करणं फार आवश्यक आहे. तर बराच वेळ झाला आहे. भेटू पुढच्या व्याख्यानात. भेटू. नमस्कार.